ज्या वेळेला बाळ आईच्या सुरक्षित कुशीतून जन्मल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसामध्ये बाळाला काही त्रास संभवू शकतो। त्या दृष्टीने बाळ निळसर दिसणे, बाळाला ताप येणे आदी गोष्टींवर लक्ष ठेवून त्याबद्दल डॉक्टरांना माहिती देणे गरजेचे असते। बाळाच्या आणि आईच्या खोलीत विनाकारण गर्दी गडबड टाळावी। सर्दी खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारपण असणाऱ्यांनी बाळाजवळ जाऊ नये। बाळाच्या खोलीत जाताना मास्क लावणे, हात स्वच्छ साबणाने धुवावे। सुरुवातीचे 2 ते 3 दिवस बाळांना शिंका येणं, उलट्या होणं हे अगदी नैसर्गिक असते। पहिले 3 ते 4 दिवस बाळ भरपूर शी करते आणि पुढील 2 ते 3 दिवस हिरवट आणि नंतर पिवळी शी बाळाला होत असते। काही वेळेला बाळाला जुलाब होण्याची शक्यता असते, परंतु ते नैसर्गिक आहे। त्याला आपण ट्रॅजिशनल स्कूल म्हणतो। काही बाळ 3ऱ्या दिवसापासून पिवळी दिसू लागतात। ही एक नैसर्गिक कावीळ असते, पण हा पिवळेपण जर वाढला तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कारण कावीळ जर जास्त वाढली तर ती बाळाच्या मेंदूपर्यंत जाऊ शकते। त्यामुळे बाळाला कर्नेक्टरस नावाचा आजार होतो। त्यामुळे बाळाला कायमची इजा होऊ शकते। सुरुवातीचे 3 ते 4 महिने बाळाला फक्त स्तनपान करावे, दुसरं काहीही देऊ नये, पाणी सुद्धा देऊ नये। भरपूर दूध पाजल्यानं बाळाला डिहायड्रेशन होत नाही। नवजात बाळाला रोज स्वच्छ ठेवावे आणि अंघोळ घालावी। अंघोळ घालताना बाळाच्या कोणत्याही इंद्रियांमध्ये जसे कान, नाक किंवा बेंबीमध्ये तेल घालू नये। तसेच बाळाच्या डोळ्यात काजळ घालू नये। बाळाची टाळू तेल न घालता भरून येते, त्यामुळे टाळूवर तेल घालू नये। तसे केल्यानं काही वेळा बाळाला क्रेडल कॅप नावाचा आजार होतो आणि बाळाचे सर्व केस निघून जातात। आजारी व्यक्तीनं नवजात बाळाच्या जवळ जाऊ नये। बाळाचे कपडे नेहमी सुके आणि कॉटनचे असायला हवे। जन्मगुट्टी, गरम पाणी किंवा ग्लुकोज पाणी नवजात बाळाला देऊ नये।